तर दिवाळीच्या तोंडावर सोनं महागलेलं आहे. सोनं इतकं का महाग होत चाललेलं आहे, पाहूया त्या संदर्भातील बातम्या. दिवाळीच्या तोंडावर सोनं 1,30,000 रुपये प्रति तोळ्याच्या पार गेलंय. त्यामुळे सोन्याची वाटचाल 1.5 लाखांच्या टप्प्याकडे सुरू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. चांदीच्या दरात तर आज 2,000 रुपये प्रति किलोनं वाढ झाली आहे. जागतिक परिस्थिती आणि अन्य काही महत्त्वाच्या कारणांमुळे गेल्या काही दिवसात सोन्याची घौडदौड ही सुरू आहे. जळगावमधील सोने चांदीचे व्यापारी आकाश बंगाळे यांनी काय माहिती दिली आहे, पाहूयात. खूप शॉर्ट टर्म मध्ये सोन्या चांदीचे भाव सातत्याने वाढत आहे. जिओ पॉलिटिकल टेन्शन सर्वात मोठं कारण आहे. आणि आता परत US आणि चायनाचं टॅरिफ रेट वॉर हे परत सुरू झालेलं आहे. कुठेतरी ट्रेड वॉर 2.0 हे सुरू व्हायची शक्यता असल्यामुळे सोन्यामध्ये परत इन्व्हेस्टमेंट वाढलेले आहे. आणि पुढचा आपण विचार केला तर इंटरेस्ट रेटची ती मीटिंग होणार आहे, तेव्हा इंटरेस्ट रेट कमी झाले तर परत सोन्याचे भाव वाढतील. तर सोने तज्ञ स्वरूप लुकंड यांनी काय विश्लेषण केलंय ते पाहूयात. आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये मागील 3 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोन्याची आणि चांदीची आणि मेटल्सची, प्लॅटिनियम म्हणा बाकी इतर सर्व वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहेत. आणि या खरेदी ज्या प्रमाणात होत आहेत, जसं आता चायना खूप मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदी खरेदी करत आहे, तर तो इफेक्ट मार्केटमध्ये निश्चितपणे येतोय. भारतामध्ये सोन्याची खूप मोठ्या प्रमाणात खरेदी चालू आहे. जगभरात सोनं आणि चांदीला खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मेडिसिन म्हणा, इलेक्ट्रॉनिकल इक्विपमेंट्स म्हणा, आणि प्रत्येक वस्तूमध्ये सोनं आणि चांदीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर आहे. इंडस्ट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वापर आहे. तर सोन्याचे दर इतके का वाढतायत त्यावर एक नजर टाकूयात. अमेरिका चीन तणावामुळे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. त्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीवर भर आहे. जागतिक अनिश्चिततेमुळे सोनं खरेदी करण्यावर केंद्रीय बँकांचा सुद्धा भर आहे. अनेक देशांमध्ये महागाई वाढतीये, त्यामुळे सोन्याची मागणी देखील वाढतीये. रुपयाची किंमत घसरल्यानं सोनं आयात करताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. देशभरात चांगला पाऊस झाल्यानं ग्रामीण भारतातून मागणी ही वाढली आहे.